नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या 7 मार्चला झालेल्या बैठकीत अनेक मोठी नावे निश्चित करण्यात आली असून त्यानुसार काँग्रेसने 8 मार्च रोजी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे। केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शिंदे गटाचे आमदार आणि पक्षप्रतोद भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे देखील रायगड लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। याच उद्देशाने गोगावले यांच्या समर्थकांनी आता महाड शहरासोबतच इतरत्र खुल्या भावी खासदार म्हणून विकास गोगावलेंच्या नावाची बॅनरबाजी केली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्या वादात आता तिसऱ्याच उमेदवाराची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नवीन मराठा आरक्षणानुसार करण्यात येणारी भरती आणि शैक्षणिक दाखले देताना ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी स्पष्ट बजावले आहे। राज्य सरकारने नवीन कायद्यांतर्गत 16,000 पदे निर्माण केली आहेत। त्यामुळे अंतरिम दिलासा देण्यासाठी या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यायची की नाही याबाबत मंगळवारी निर्णय घेऊ असं खंडपीठाने सांगितलं आहे। महिला दिनी राज्य सरकारने राज्यातील महिलांना गुड न्यूज दिली आहे। महिलांना सक्षम बनवणारे राज्याचे चौथे महिला धोरण शुक्रवारी महिला दिनी लागू करण्यात आले। जागतिक महिला दिनी राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर झाले आहे। महिलांना समान संधीसोबतच रोजगारात प्राधान्य, कामकाजी महिलांना गर्भवती असतानाच्या काळात विविध सुविधा अशा विविध उपाययोजना त्यात करण्यात आल्यात असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। प्रसिद्ध लेखिका इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली। या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सुधा मूर्ती यांचं अभिनंदन केलंय। तसेच या निवडीबाबत आनंद व्यक्त केला आहे। सध्या सुधा मूर्ती भारतात नाहीत परंतु देशासाठी काम करण्यासाठी एक नवीन जबाबदारी मिळाली। मूर्ती यांनी या निवडीबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल 100च्या वर विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली आहे। त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। मात्र काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले। चिपळूण शहराच्या निम्म्या भागाला पाणीपुरवठा योजनेतून मचूळ पाण्याचा पुरवठा होतोय। त्यामुळे या भागातील नागरिकांनी घरात पिण्याच्या पाण्याचे 20 लिटरचे जार आणून ठेवण्यास सुरुवात केली। पाणी टंचाईमुळे बाटलीबंद पाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। याचाच फायदा पाणी विक्रेत्यांनी उठवण्यास सुरुवात केली। त्यामुळे बाजारात 50 रुपयांना मिळणारा 20 लिटरचा जार आता 80 ते 90 रुपयांना मिळतोय। शहरात ज्या भागात मचूळ पाणी पुरवठा होतोय त्या भागात पालिका टँकरने पाणी पुरवठा करत आहे। मात्र टँकरने येणाऱ्या पाण्यावर नागरिकांचा विश्वास नसल्यानं नागरिक आता बाटलीबंद आणि जारमधील पाण्याला प्राधान्य देत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर एसटी डेपो समोरील मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे हे ठिकाण अपघात क्षेत्र बनलं असून याबाबत वृत्तपत्रांनी आवाज उठवल्यानंतर राजापुरात आलेले सिंधुरत्न समितीचे सदस्य आणि रत्नागिरीतील उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांनी या ठिकाणी पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यात। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागलाय। तासभर थांबून देखील अखेर विद्यार्थ्यांना बारकोड न देताच पाठवण्यात आल्याचा प्रकार घडलाय। 22 फेब्रुवारीपासून एमएच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा सुरू झाली, परंतु पहिल्याच पेपरच्या दिवशी बारकोड न आल्यानं विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप झाला। पेपर उशिरा सुरू झाला। त्यानंतर याच विषयाचा फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया हा पेपर असताना विद्यार्थ्यांना इंडिया नेबरहूड पॉलिसीची प्रश्नपत्रिका देण्यात आली। विद्यार्थ्यांनी व कॉलेज प्रशासनाच्या लक्षात आणून दिली, मात्र विद्यापीठाकडून हीच प्रश्नपत्रिका आली आहे असं सांगून ती सोडवण्यास सांगण्यात आलं। काही परीक्षा केंद्रांवर नवीन प्रश्नपत्रिका देण्यात आल्या, परंतु काही केंद्रांनी तीच प्रश्नपत्रिका सोडवा म्हणून सांगितलंय अशी तक्रार मनसेच्या नेत्यांनी केली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून ठाकरेच्या गोडी घेऊन ट्रक चालक राकेश कुमार हा पुण्यावरून मुंबईकडे जात असताना एक्सप्रेसवेवरील बोरघाटात ढेकू गावाजवळ आला असता तीव्र उतारावर त्याच्या गाडीचा ब्रेक फेल झाल्यानं त्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली। ट्रकची धडक एवढी जोरदार होती की या ट्रकची केबिन पूर्णपणे दबून सहचालक सुरेश यादव याचा जागीच मृत्यू झालाय। क्रेनच्या साह्याने केबिनमध्ये अडकलेले शव बाहेर काढून ट्रक चालकाला बाजूला घेऊन एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आले। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज दुसरा अपघात झाला असून फॉर्च्युनर कारने आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात कार चालकाच्या बाजूला बसलेला एक प्रवासी जखमी झालाय।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून कार मुंबईच्या दिशेने जात असताना भातान बोगद्याजवळ आली असता फॉर्च्युनर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील आयशर टेम्पोला जोरदार धडक दिल्यानं अपघात होऊन कार चालकाच्या बाजूला बसलेल्या इरफान अब्दुल्ला जब्बार शेख याच्या डोक्याला मार लागला असून कारमधील इतर प्रवाशांना दुखापत झाली नाही, मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। भोपाळमधील मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली। इमारतीच्या काही मजल्यांवर ही आग लागली होती। अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या यावेळी घटनास्थळी दाखल झाल्या। आगीची माहिती मिळताच नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं होतं। अग्निशमन दलाला तात्काळ आगीची माहिती देण्यात आली। त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। ही आग कशी लागली याबाबत सध्या कोणती माहिती समोर आली नाही। आग एवढी भीषण होती की अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचं सांगण्यात आलंय। फ्रान्सला जाण्यासाठी स्वस्तात विमान तिकीट तसेच हॉटेल बुकिंग करण्याचे आमिष दाखवत एका एजंटने 14,94,000 रुपये उकळत फसवणूक केल्याचा प्रकार खार परिसरात घडलाय। शादाब मोहम्मद खालिद फारुकी याच्या विरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। विनय माखीजा यांनी त्यांच्या कुटुंबियासह परदेशी फिरायला जाण्याचे ठरवले। त्यांचा मित्र दिलावर सिंगच्या मार्फत त्यांची फारुकीसोबत ओळख झाली। आरोपीनं 6 जणांना अशाच प्रकारे गंडा घातल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। या सर्वांकडून त्यांनी तिकिटाचे पैसे घेतले, त्यानंतर तिकीट बुक करून त्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप त्याच्या विरोधात करण्यात आलाय। मिरचीचा हंगाम सुरू झाल्यानं गतवर्षीच्या तुलनेत मिरचीचे भाव कमी झाले। गेल्या काही वर्षात तयार मिरची पावडर खरेदी करण्याचे प्रमाण वाढले। गतवर्षी मिरची पावडर आणि मिरचीचे दर देखील वाढले होते, मात्र यावर्षी दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे। यावर्षी मिरचीचे दर नियंत्रणात आहेत। हंगाम सुरू झाला असून आवक अशीच वाढत राहिली तर दर अजून काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTET घेण्यात येते। राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेतली जाते, त्यामुळे या परीक्षेची घोषणा CBSE कडून कधी करण्यात येणार याकडे उमेदवारांचं लक्ष लागलं होतं। या परीक्षेची तारीख आणि नोंदणीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे। CBSEने दिलेल्या माहितीनुसार देशभरात CTET 7 जुलैला घेण्यात येणार आहे। या परीक्षेची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून 2 एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे। पगारवाढीच्या करारानंतर बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारात आता 17% वाढ झाली आहे। मूळ वेतन 1.5 पटीनं वाढलंय। साधारणतः एका क्लार्कचं वेतन 7,000 रुपयांवरून आता 30,000 रुपये होणार आहे, तर अधिकाऱ्याला 13,000 ते 50,000 रुपये वेतनवाढ मिळणार आहे। डिलाईट रोड पूल आणि गोखले पूल या दोन्ही पुलांच्या उद्घाटनाचा घोळ ताजा असतानाच कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा नवा घोळ झाला होता। अखेर सोमवारी 11 मार्च रोजी त्याचं लोकार्पण करण्याचे निश्चित झाले। कोस्टल रोडची एक मार्गिका शनिवारपासून सुरू केली जाणार होती, त्यासाठी निमंत्रण पत्रिकेचा मसुदा देखील तयार करण्यात आला होता, मात्र आता सोमवारी लोकार्पण होईल असं स्पष्ट करण्यात आलंय। तर होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुण्यातून कानपूर, भीम, सावंतवाडी रोड आणि दानापूरसाठी विशेष एक्सप्रेस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे होळीसाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना आता दिलासा मिळालाय। मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने होळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास मदत होणार आहे। अहमदाबाद ते मडगाव, LTT ते थिवीम, पनवेल ते सावंतवाडी, उधना ते मंगळूर, सुरत ते करमाळी होळी स्पेशल विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। महाशिवरात्रीनिमित्त गुहागरमध्ये 9 ते 11 मार्च या कालावधीत व्याडेश्वर महोत्सव रंगणार आहे। 3 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि संकासूर खेळे असे कार्यक्रम होणार आहेत। मानवी शिल्पकला, शासकीय योजनांची माहिती देणारा स्टॉल या महोत्सवात असणार आहे। तसेच महोत्सव पाहायला येणाऱ्या 5 जणांना देवस्थानतर्फे बक्षीस देखील देण्यात येणार आहे। OpenAIने फेब्रुवारीच्या मध्यात सोरा हे वापरकर्त्यांनी दिलेल्या वर्णनानुसार खरेखुरे वाटावेत असे व्हिडिओ बनवणारे मॉडेल आणले। हा आविष्कार खरेच अद्भुत, आश्चर्यकारक आणि अफलातून आहे। जग अचंबित झाले। त्याचप्रमाणे मोठमोठ्या स्टुडिओ, महागडे कॅमेरे तसेच VFX सारख्या तंत्रज्ञानातून कष्टानं तयार होणारे व्हिडिओ असे क्षणात तयार व्हायला लागले तर आपलं काय होणार ही भीती आता कलाकारांमध्ये आहे। मराठी कला विश्वातील 90चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सविता प्रभुणे। उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर सविता प्रभुणे यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलंय। इतकंच नाही तर मराठीसह हिंदी मालिका विश्वामध्ये देखील त्यांनी भक्कम स्थान निर्माण केलंय। पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारून त्यांनी विशेष लोकप्रियता प्राप्त केली। विशेष म्हणजे हिंदी मालिका विश्वात गाजल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची पावलं मराठी कला विश्वाकडे वळली आहेत। लवकरच त्या एका नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। यासह वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।